चला दिवाळी संपली तर तोंडी लावायला मस्तपैकी झणझणीत चमचमीत खरपूस अशी मस्तपैकी कढीपत्ता जवसाची चटणी बनवूया। तर इथे घेतले 100 ग्रॅम खोबरं छान खरपूस होईपर्यंत परतून साईडला काढायचे। 150 ग्रॅम शेंगदाणे घ्यायचे, ते खरपूस होईपर्यंत परतायचे। नंतर 1 चमचा जिरं घालायचे, 150 ग्रॅम एवढे पांढरे तीळ घालायचे, छान खरपूस परतून हे सुद्धा साईडला काढायचे। 250 ग्रॅम जवस घेतलेत मी ह्यामध्ये, मस्तपैकी हे सुद्धा फुटेपर्यंत छान परतून घ्यायचे, साईडला काढायचे। 1.5 पळी मी तेल घेतलंय, त्यामध्ये मस्तपैकी लसूण टाकलाय 100 ग्रॅम चेचून, तो सुद्धा खरपूस होईपर्यंत परतून साईडला काढला। नंतर कढीपत्ता आपल्या आवडीनुसार टाका, तो सुद्धा परतून साईडला ठेवला। भाजलेले जवस असे सरसरीत वाटून साईडला ठेवलेत। खोबरं सुद्धा सरसरीत वाटलं, त्या खोबऱ्यामध्येच टाकलाय कढीपत्ता आपला। असं वाटून झाल्यानंतर कढीपत्त्यामध्येच टाकायचे शेंगदाणे तीळ आपले भाजलेले। जाडसर फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि मीठ टाकायचंय आणि असं सरसरीत वाटून साईडला काढायचंय। आणि आपले जे आपण जवस वाटून घेतलं त्यामध्ये मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे। चटणी तयार आहे, तर कधी ट्राय करताय? जर व्हिडिओ कळाला नसेल तर पूर्ण व्हिडिओ सुद्धा अपलोड झालाय, तिथे जाऊन बघू शकता। तर परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।